तर नमस्कार मंडळी. तर संध्याकाळी ब्लॉग घेऊन आलो मी आज. तर या साईडनं आम्हाला फवारा टाकायचं बा, तणनाशक टाकायचं ना. हो राऊंड हा हा, ऊसाच्या गाडीला तणनाशक चालू आहे आमचं. तर चला बघा तुम्ही आता. या साईडनं आमचं शेजभाऊ आलंय, पाणी घेऊन आले. जरा पाण्याची तारामण चालू आहे जरा आमच्यावली. जरा रानामधूनच पाणी नेते बा, हे मारती मामा चाललंय त्या साईडनं. तर चला दाखवतोय तुम्हाला तिथं. कुठून आणलं पाणी? शेतातून आणले. हो का? आपल्या इरीचं कवा सुटतंय आता पाणी? 2 महिने लागणार. 2 महिने लागेल का? लईच अवघड झालंय मित्रांनो आमचं. कारण की सरकारी विहीर आमच्या तळ्यामध्ये जे पा, तर त्याच्यामुळं जरा मधी आहे, त्याच्यामुळं पाणी भरपूर झालं आहे तळ्यामध्ये. त्याच्यामुळं 1 ते 2 महिने लागते त्याला पाणी कमी व्हायला. तर आमचं शेजभाऊ रानामधूनच पाणी आणलं आहे बघा घरी पिण्यासाठी. हो या, आम्ही चाललो आहे रानामध्ये, आमची गाडी तिथं थांबली. तर या साईडनं चालू झालंय मित्रांनो. तर हे बघा, ऊसच्या साईडनं समजा तण झालंय मित्रांनो, त्याच्यामुळं जरा टाकावं लागतंय जरा. आणि ऊसामध्ये थोडं गवत झालंय आता, पण आता ऊसामध्ये जमणार नाही बघा. हे राहुल भ्या पुढं पुढं चाललंय. हा, चढीवरून टाकायचं. ते कॉक साठी तर चालू आहे ना, मग नाहीतर गवतात काही अडचण नाही. हा, रात्री जरी पाणी द्यायला आलं तरी बी कॉक कोणची चालू आहे कोणची बंद आहे ते बघावं लागेल ना. ह्या आणि ऊसाला काही होत नाही ना ह्या तणनाशकाने. आता ऊस मोठं झालं ना, आणि ऊस मित्रांनो एकदम चांगलं जमलंय. कारण की उन्हाळ्यामध्ये जरा पाण्याने मार खाल्लंय थोडं, पण चांगलं जमलंय बघा. तरी 1 टाकीमध्ये होऊन जाईल ना का? हा, 1 टाकीमध्ये होऊन. आज मारती मामा आमचं बाजाराला गेलत ना मामा. त्याच्यामुळे जरा फवाऱ्यामध्ये चार्जिंग आहे नाही का? हा, चार्जिंग. हा, दोन्ही आहे ना. हो. तर मित्रांनो हे बघा, हे ऊस आहे मित्रांनो, लाल ऊस आहे. कोणची जाते राहुल भाई? नाही 8005 नसेल रे. हा, हे लाल ऊस आहे मित्रांनो, आमच्या भावाचं ऊस आहे. तर बघा चांगलं वाढलंय बघा. तर अजून त्याला 2-2.5 महिने लागतंय कारखान्याला जायला. 2.5 महिने तरी लागतात. हा, 2.5-3 महिने. तरी आता चांगलं माल झाले. अजून बी 3 महिने लागणार आहे त्याला. आणि आता पाणी चालू करणार आहे तरी बी रानामध्ये वापसा नाही पडताना मारती मामा. आता बाहेरून या. तुम्ही माझ्याकडे दाखवा तुम्हाला कसं करायचं दाखव. तू बाहेर सोपं काम आहे. तू बाहेर. हा, असं बाहेरून असं टाकायचं. हा, मी बरोबर करतो. तुम्ही चला निघतो. नाही चला, तुम्ही चला माझ्या बरोबर चला निघतो. हे बघा मित्रांनो, रानामधून आलेत कुत्र. आपला लाल्या नाही त्याच्यामध्ये. तर हे बघा मित्रांनो, असं गवत होतंय साईडनं. असं कोपऱ्याचा पुढं कोपऱ्यामध्ये जाय, खाली बघून जाय जरा, पुढं जास्त गवत आहे जरा. हा, असं मार मधी. थोडं पुढं जाय. हा, इकडे नको मारू, ऊसातच मार खाली. हा, बाहेरून या. तिकडे राहू द्या. बैल चरते ना, इकडे ना. इकडे असं इकडून घ्या, असं इकडून. हा, असं घे, सरळ घे. हा, येऊ दे इथपर्यंत. असं पुढे जा, पुढं मार. आता इकडे आपल्याला पाणी आलं इकडे. हा, इथे हे बघा मित्रांनो, अजून बी पाणी भरलंय आमचे इकडं. तेव्हा काळं झिर पाणी भरलंय मित्रांनो.
समजे रान चिबललेत ना आमची, त्याच्यामुळं झालंय बघा ते तसं. थोडा वर वर साईड वर आपण पायाने येणं कसं लागू. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर आपल्या रानामध्ये आलो मित्रांनो बाबी सोबतच असते आपल्या जरा. तर पाठीमागली आपली सरकी आहे मित्रांनो. आणि मला जायचं मित्रांनो पुण्याला संध्याकाळी जाणार आहेत आम्ही. स्विफ्ट डिझायर गाडी लावली आहे बघा. तर काही काम हे आमचं 2-3 माणसं जाणार आहेत आम्ही. तर मी सकाळी बी शॉर्टमध्ये टाकलं होतं, जर कोणी बी आपले सबस्क्रायबर असेल तर मी आलो पुण्यामध्ये, तर नंबर गिंबर त्याच्यावर दिलं ते बघा. तर हे बघा संध्याकाळच्या टाईमला आलो रानामध्ये आणि बघावत म्हटलं जरा 1-2 दिवस राहायचं तिथं. जरा रानाशिवाय करमत नाही मित्रांनो आपल्याला, त्याच्यामुळं संध्याकाळी हे बघा आलो रानामध्ये. तर दिवस मावळत आलं आहे बघा आता, त्याच्यामुळं मी म्हणलं वानेर गिनेर बघून यावं म्हणलं. आपली आता हिरवीगार सारखी झाली, फक्त खालचं रानामध्ये जरा चिबरलं आहे बघा आपलं रान. सरकी चांगली आहे, वरगी बी चांगली आहे बघा. बघा मोठं गिंत जरा चांगले झालेत, पॅक मोठं झालेत हे बघा. का बोंडे बी चांगले झाले त्याच्यामध्ये. आणि क्वालिटी बी एकदम लसलशीत आहे मित्रांनो, अशी जबरदस्त क्वालिटी झाली बघा. आता पावसाचं वातावरण नाही पण गरमाट भरपूर आहे बघा. बघा पक्षी बसलेत तारीवर मित्रांनो. संध्याकाळच्या टायमाला लईच करमत आहे मित्रांनो रानामध्ये. बघा आमचं बाबीचं याम चालू आहे. बाबी काढ बरं एक यामसाठी बी यावं लागतं आम्हाला डेली सकाळ संध्याकाळ. तर इकडं शेजाऱ्याची बी चांगली सारखी आहे मित्रांनो. तर आपण संध्याकाळी ब्लॉग घेतलं होतं मित्रांनो 4-4:30 वाजता समजा. तर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटू आता उद्याचं. आपलं जमलं तर पुण्यातलं ब्लॉग घेतो आहे मित्रांनो मी. संध्याकाळूनच घेतो मी, रात्री समजा 8-9 वाजता निघणार आहे आम्ही. बघू काय होते ते. तर पुण्यामध्ये आपले कोणी सबस्क्रायबर असेल तर 100% भेटायला मित्रांनो. तर भेटू.